हॅलो, आज आपण करूया सिंपल शेवगा फ्राय। आता मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता त्याच्यात जिरं टाकून घेऊया। हळद टाकूया आणि धुतलेल्या शेवग्याचे शेंगा टाकूया। आता हे मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये मीठ टाकून ते पण मिक्स करून घेऊया। आणि पाणी टाकून 8-9 मिनिटं शिजवून घेऊया। आता मी इथे कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेते। बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला। आता यामध्ये मीठ टाकून घेऊया। आता थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। आता यामध्ये शिजवलेले शेंगा टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। कोथिंबीर, आणि आता 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया, भाजलेल्या शेंगदाण्याचा। हे बघा झालंय।